10th मॅथमॅटिक्स 10वे गणित मध्ये पार्ट 2 भाग 2 मध्ये जो एक महत्वाचा चॅप्टर आहे, लास्ट चॅप्टर, ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती. टाका हेडिंग. ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती मध्ये आज जे मी शिकवणार आहे ते सगळे फॉर्म्युले शिकवणार आहे. या चॅप्टर मधले जर सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले तरच तुम्हाला या चॅप्टर मधले प्रॉब्लेम सोडवता येतात. मग आता फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पाठ करायचं नाही कुठलाच फॉर्म्युला. आपण कोणताच फॉर्म्युला पाठ करणार नाही या ठिकाणी. आता शिकल्याबरोबर तुम्हाला फॉर्म्युला आणि एक टेबल आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला न बघता सांगता आले पाहिजेत. काही ट्रिक आहेत, काही आयडिया आहेत. तर ते काय आयडिया आहेत, काय ट्रिक आहे बघा. तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐका. मेन फॉर्म्युले म्हणायचं, मेन सूत्र, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. कॉस थीटा बराबर एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस. कोना लगतची बाजू भागिले कर्ण. एवढे दोनच फॉर्म्युले पाठ करायचं फक्त. याच्यावरून सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. कोणते फॉर्म्युले सांगा बरं. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कोना समोरील बाजू भागिले कर्ण. एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस कॉस थीटा म्हणजे कोना लगतची बाजू भागिले कर्ण. सिरियल सुद्धा हेच ठेवायचं. टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत आपल्याला. त्या वरल्या दोन फॉर्म्युल्याचीच आयडिया, आणि जी आयडिया लक्षात ठेवणारा तीच आयडिया पुढे कामाला येणार आहे. आलं का लक्षात. मेन फॉर्म्युले दोन. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कोना समोरील बाजू भागिले कर्ण. कॉस थीटा इज इक्वल टू एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस. कोना लगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्या खाली मी 4 फॉर्म्युले लिहिला. कोणते कोणते. टॅन थीटा,
कॉट थिटा सेक थिटा. आता मी आयडिया का सांगलेला अगोदर ऐका. आयडिया मी का सांगलेला. टॅन म्हणजे वरल्या फॉर्म्युल्यातला फक्त न्यूमरेटर घ्या, अंश घ्या. फक्त न्यूमरेटर घ्या, अंश घ्या. का आहे सांगा बरं. सेमीवाल्याने फक्त न्यूमरेटर जे सेम आहे ते घ्यायचं नाही. अपोजिट साइड बाय ऍडजेसंट साइड म्हणजेच काय. कोणा समोरील बाजू भागिले कोणाला. मनात ठेवा फक्त. टॅन थिटा म्हणजे फक्त न्यूमरेटर अंश घ्या, अपोजिट साइड बाय ऍडजेसंट साइड. कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. कॉट म्हणजे त्या टॅनच्या सूत्राला उलट करा. ऍडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. कोणा लगतची बाजू भागिले कोणा. सेक म्हणजे कॉसला उलट करा. हायपोटेनस बाय ऍडजेसंट साइड. कर्ण भागिले कोणा लगतची. कोसेक म्हणजे साइनला उलट करा. हायपोटेनस बाय अपोजिट साइड. कर्ण भागिले कोणा समोरील बाजू. बघा बरं मी दोनच सूत्र लिहिलो. डोळ्यासमोर ठेवायचं असा टॅन थिटा. हे दोनच सूत्र आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. अख्खा धडा समजतो या दोन सूत्रावर. सांगा बरं काय. साइन थिटा बरोबर अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा बरोबर ऍडजेसंट साइड बाय हायपोटेनस. कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. कोणा लगतची बाजू भागिले टॅन थिटा. उचला दोघांचे बी अंश फक्त न्यूमरेटर. अपोजिट साइड बाय ऍडजेसंट साइड. कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगत. कॉट त्या टॅनला उलट करा. ऍडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. लगतची बाजू भागिले कोणा समोरील बाजू. सेक कॉसला उलट करा. हायपोटेनस बाय ऍडजेसंट साइड. कर्ण भागिले कोणा लगतची बाजू. कोसेक म्हणजे साइनला उलट करा. हायपोटेनस बाय अपोजिट साइड. कर्ण भागिले कोणा समोरील बाजू. काही पाठ केलो का आपण. पण लक्षात ठेवायला पाहिजे काय आहे. आता मी का लिहिणार. टॅन लिहिणार म्हणजे का लिहिणार सांगा. फक्त न्यूमरेटर सांगा. जरा मी शॉर्ट मध्ये लिहितो. अपोजिट साइड सांगा ऍडजेसंट साइड. कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. आलं. कॉट म्हणजे टॅनला उलट करा फक्त. सांगा ऍडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. कोणा लगतची बाजू भागिले कोणा समोरील बाजू. आलं. आता सेक म्हणजे कोणाच्या उलट आहे. हा त्याच्या सूत्राला त्याच्या फॉर्म्युल्याला बी उलट करा. हायपोटेनस बाय ऍडजेसंट साइड. कर्ण भागिले कोणा लगतची बाजू. कोसेक थिटा म्हणजे साइनच्या उलट. हायपोटेनस बाय अपोजिट साइड. कर्ण भागिले कोणा लगतची बाजू. सॉरी कोणा समोरील बाजू. आलं लक्षात. हा प्रत्येक
कोसेकाची उलटी जोडीची लक्षात ठेवा बरं कोण आहे. साइन थिटाला उलटी जोडी अपोजिट पेअर कोण आहे? कोसेक. कॉस थिटाला उलटी जोडी अपोजिट पेअर कोण आहे? आणि टॅन थिटाला अपोजिट पेअर कोणती आहे? कॉट. एवढं तर कळालं. ह्याच्यावर आता 9 सूत्र लिहू शकतो आपण ह्या आयडियावर. पहिली उलटी जोडी सांगा मला. साइन थिटा इंटू कोसेक थिटा. उलट्या जोडीचा अपोजिट पेअरचा गुणाकार 1 येतो. म्हणजे मी सांगा साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. याच्यावरून अजून 2 सूत्र तयार होतात. काही नाही. साइन थिटा घेतलं तर कोसेक थिटाला तिकडे पाठवा. सांगा साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा. आता कोसेक थिटाला इकडे ठेवा आणि साइन थिटाला तिकडे पाठवा. सांगा कोसेक थिटा इज इक्वल टू कुठला तर आपण पाठ करला लाव का? नाही. एका उलट्या जोडीवरून अपोजिट पेअर वरून 3 फॉर्म्युले तयार झाले. कोणती अपोजिट पेअर उलटी जोडी? साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा बरोबर त्याला खाली पाठवा 1 बाय कोसेक थिटा 1 कोसेक थिटा. आणि कोसेक थिटा घेतलं तर साइनला खाली पाठवा. कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. आलं लक्षात. आता दुसरी मला उलटी जोडी सांगा. परत 3 फॉर्म्युले तयार होते. सांगा काय? कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. तयार करा तुमच्या मनाने 2 फॉर्म्युले लगेच. कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. सेक थिटा बरोबर 1 बाय कॉस थिटा. झालं तयार. हा सांगा काय? कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय. आता पुढले 3 फॉर्म्युले कोण सांगते मला? मी काहीच सांगणार नाही. जसं साइन कोसेक वरून 3 सूत्र तयार झाली. उलटी जोडी आहे. कॉस सेक वरून 3 फॉर्म्युले. आता अजून एक उलटी जोडी आहे त्याच्यामध्ये. सांगा मुगळे. हा सांगा. ही काही पाठांतर केलेलं नाही. आयडियानं लक्षात ठेवलेल्या डोक्यात. तिसरी जोडी कोणती अपोजिट पेअरची? टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. बरोबर. सांगा काय? टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय. आता अजून 2 फॉर्म्युले आहेत. टॅन थिटा बरोबर पहिल्या आयडियामध्ये कुणाचे न्यूमरेटर घेतला? कुणाचा अंश घेतला? साइनचा. आणि त्यालाच घ्या की डायरेक्ट. त्याच आयडियावरून तयार झालं सूत्र. काही वेगळं नाही, काही नाही. कुणाचे न्यूमरेटर घेतलं होतं? कुणाचा अंश घेतलं होतं? साइनचा अंश आणि कॉसचा अंश घेतलं होतं. त्यालाच घ्या की डायरेक्ट.
म्हणजे का फॉर्म्युला तयार झाला सांगा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा. 11वा फॉर्म्युला तयार करताना जास्त विचार करू नका, त्याला उलट करा फक्त. आता ह्याला आपण नावं ठेवलं, ही काही गणिताची नावं नाहीत, आपल्याला समजावं, आपल्याला लक्षात राहावं म्हणून नावं ठेवलं. मेन फॉर्म्युले 6, मेन सूत्र 6, उलट्या जोडीचे अपोजिट पेअरचे 11 सूत्र. कसं सांगता आलं पाहिजे बघा. आता मी तुम्हाला सांगलेलं आहे, डोळ्यासमोर चित्र तयार करायचं जसं बोर्डावर आहे तसं. बघा मी अगोदर सेमीचं सांगतो, मग मुला मराठीचं सांगतो. मेन सूत्र सांगलेलं मी, साइन थिटा अपोजिट साइड बाय हायपोटेनस, कॉस थिटा ॲडजेसंट साइड बाय हायपोटेनस, टॅन थिटा घेतलो मनातल्या मनात दोघाला वरल्या, अपोजिट साइड बाय ॲडजेसंट साइड, कॉट थिटा लगेच केलं त्याला उलट, ॲडजेसंट साइड बाय अपोजिट साइड, सेक थिटा कॉसला उलट करायचं आहे, हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड, कोसेक थिटा साइनला उलट करायचं आहे, हायपोटेनस बाय अपोजिट साइड. साइन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू भागिले कर्ण, टॅन थिटा बरोबर अंश घ्या दोघाची बी, कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू, कॉट थिटा त्यालाच उलट करा, कोणालगतची बाजू भागिले कोणासमोरील बाजू, सेक थिटा कॉसला उलट करा, कर्ण भागिले कोणालगतची बाजू, कोसेक थिटा साइनला उलट करा, कर्ण भागिले कोणासमोरील बाजू. आणि याच्यावरून एक सार निघाला आपला, कोणता की उलट्या जोड्या कोणत्या हे कळालं. पहिली उलटी जोडी साइन थिटा आणि कॉस नाही, कोसेक थिटा. उलटी जोडी पहिली कोणती, साइन थिटा आणि त्याच्यावर 3 सूत्र तयार झाले मनातल्या मनात, गुणाकारी एक लिहात दे. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1, साइन थिटा बरोबर त्याला खाली पाठवा 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर साइनला खाली पाठवा 1 साइन. दुसरा जोडी कोणती आहे, कॉस थिटा आणि सेक थिटा. मनातल्या मनात त्यांचा गुणाकार बरोबर 1 लिहा. कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1, कॉस थिटा बरोबर सेकला पाठवा खाली 1 सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. तिसरी जोडी कोण आहे, टॅन थिटा आणि कॉट थिटा. टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1, टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. 10 नंबरचं सूत्र आहे, टॅन थिटा बरोबर कुणाचे न्यूमरेटर कुणाचे अंश घेतलं होतं, साइन आणि कॉसचे, त्यांनाच घ्या की डायरेक्ट. टॅन थिटा बरोबर साइन थिटा बाय कॉस थिटा, आणि कॉट थिटा बरोबर त्यालाच उलट करा, कॉस थिटा बाय साइन थिटा. याला म्हणायचं मेन फॉर्म्युले, मेन सूत्र 6. याला म्हणायचं उलट्या जोडीचे अपोजिट पेअरचे 11 सूत्र. आता सारख्या जोडीचे 6 सूत्र आहेत आणि स्क्वेअरचे 3 सूत्र आहेत. झालं की सूत्राचा भाग संपला. कुठले 4 प्रकारचे सूत्र कोणते, मेन, उलट्या जोडीचे, सारख्या जोडीचे आणि स्क्वेअरचे. 4 प्रकार आहेत सूत्राचे. त्याच्यातले 2 प्रकार शिकवलो आम्ही. कोणते शिकवलो, मेन फॉर्म्युला, मेन सूत्र आणि उलट्या जोडीचे सूत्र. विचार केला तर न बघता वहीत लिहू शकता. पुस्तक बंद करून ठेवा, बोर्डावर एकदा आयडिया बघा आणि न बघता दोन्ही बी लिहू नका, फक्त मराठीच्या आणि मराठीतून लिहा, सेमीच्या आणि सेमीतून लिहा.
झालं हा झालं लक्षात राहिलं हा बघा मेन फॉर्म्युले मेन सूत्रे बघितलं 6 त्याच्यावरच आधारित अपोजिट उलट्या जोडीचे 11 सूत्र बघितलो आपण राहील लक्षात डोक्यामध्ये आता सेम पेअर सारखी जोडी आपणाला 6 फॉर्म्युले तयार करायचे कोणती आहे सिरियल सिरियल बी लक्षात ठेवायचं विसरायचं नाही काय सिरियल आहे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक उलटी जोडी कशा माहिती आहे का पहिलं 6वं दुसरं 4थं 5वं तिसरं 4थं आता सारख्या जोड्या कोणत्या आहेत म्हणलं तर सिरियल ना पहिलं दुसरं सारखी जोडी कोणती साइन आणि कॉस दुसरी टॅन आणि कॉट तिसरी सेक आणि कोसेक अशी एकमेव जोडी आहे की ती सारख्यामध्ये बी तेच येते आणि उलट्यामध्ये बी तेच येते कोण टॅन आणि कॉट हे सारख्या जोडीत बी ते दोघच आहेत आणि उलट्या जोडीत बी ते दोघच आहेत आता मला सांगा सारख्या जोड्या कोणत्या सिरियलना साइन कॉस 2 सूत्र तयार होतात लगेच टॅन कॉट 2 सूत्र तयार होतात सेक कोसेक परत 2 सूत्र तयार होतात कसं तयार होते ते बघा साइन थीटा इज इक्वल टू बरोबर कॉस 90 मायनस थीटा 90 वजा थीटा इकडं घ्यायचं थीटा तिकडं घ्यायचं 90 वजा थीटा 90 मायनस थीटा आता फक्त साइन आणि कॉसची जागा बदला सांगा कॉस थीटा बरोबर सांगा साइन 90 मायनस थीटा 90 वजा थीटा झाले सूत्र आता पुढले 4 सूत्र कोण सांगते मला कोण सांगते मुलांपैकी तसं साइन आणि कॉसचे 2 सूत्र तयार केलं डाव्या बाजूला थीटा म्हणायचं उजव्या बाजूला 90 वजा थीटा म्हणायचं खाली त्याची फक्त जागा बदलायचं आता पहिली जोडी जर साइन कॉस असेल सांगा खाल्ले 4 सूत्र आहे का काही पाठ करलेला आपण सांगा बरं tan थीटा बरोबर tan थीटा बरोबर cos थीटा हा कॉस का बरं cot 90 वजा थीटा cos थीटा कॉस नाहीच नाहीच नाही साइन कॉस आले आता टॅन कॉटचे सूत्र तयार करा आणि सेक कोसेक घ्या फक्त इकडे थीटा म्हणा तिकडे 90 वजा थीटा म्हणा tan थीटा बरोबर cot थीटा 90 वजा cot 90 वजा थीटा करेक्ट cot थीटा बरोबर tan 90 वजा थीटा आता आलं कर थीटा बरोबर cosec 90 वजा थीटा आणि cos
सेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा. कळालं? सांग. tan theta equal to cot 90 minus theta, cot theta equal to tan 90 minus theta, sec theta equal to cosec 90 minus theta, cosec theta equal to sec 90 minus. बघा काय, tan थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा आणि कॉट थिटा बरोबर सांगा tan 90 मायनस थिटा. आले दोन सूत्र. आता खाली सेक आणि कोसेक वरून दोन सूत्र तयार करा. सांगा. सेक थिटा बरोबर कोसेक 90 वजा थिटा 90 मायनस थिटा आणि कोसेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा 90 मायनस थिटा. याला म्हणायचं सारख्या जोडीचे सूत्र, सेम पेअरचे फॉर्म्युले. आलं लक्षात? आता स्क्वेअरचे 3 फॉर्म्युले आहेत फक्त. स्क्वेअरचे फॉर्म्युले किती आहेत? 3. पहिली जी जोडी आहे सारखी पेअर त्यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन 1 राहते. म्हणजे काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्याच्यावर परत 2 फॉर्म्युले तयार होते, पण मनातल्या मनातच करायचं, इथं लिहायचं नाही. काय फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा? पहिला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आलं? मग आता मला सांगा ह्याच्यावरून 2 फॉर्म्युले का तयार होतात माहिती आहे का? साइन वर्गला इकडे ठेवा, कॉस वर्गला तिकडे पाठवा. का होते सांगा बरं? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर? आता मला कॉस वर्ग थिटा बरोबर तयार करायचे, साइनला तिकडे पाठवा. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा. मनातल्या मनात तयार झाले सूत्र. आता दुसरं स्क्वेअरचं सूत्र म्हणजे कोकोचं सूत्र. कसलं सूत्र? कोको. खो खो नाही, कोकोचं सूत्र. आता कोकोचं सूत्र काय बघा? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 मिनिट मला फक्त चेक करू द्या एकदा, बरोबरच आहे? नाही बरोबर आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्याला कोको का बरं म्हणलं? कॉट मध्ये को आहे, कोसेक मध्ये को आहे, म्हणून लक्षात ठेवा. कधी कधी काय होते माहिती आहे का? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक आहे का सेक आहे की होते गोंधळ. तर त्याच्यासाठी आयडिया कोणती? कोको. कोको म्हणजे काय? कॉट कोसेक एकत्र आहेत. बरोबर? आता राहिलं कोण? दोघं सांगा, त्याच्यावर सूत्र तयार करा. साइन आलं, कॉस आलं, कॉट आलं, कोसेक आलं. 1 राहिलं कोण? टॅन आणि सेक. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर किती फॉर्म्युले? मेन फॉर्म्युले 6, अपोजिट पेअरचे 11, सेम पेअरचे 6 आणि हे 3. किती झाले? 11 2 22 23 आणि 3 26 फॉर्म्युले. कुठलंही पाठांतर करा. हे 11वी 12वीला जर तुम्ही मॅथ शिकलो, ज्याने मॅथ घेईल इंजिनिअरिंगला जाईल, पॉलिटेक्निकला जाईल, 12वी झाल्यावर इंजिनिअरिंगला जाईल, त्याला हे कायम सोबत आहे. आलं का लक्षात? हां, आता हे सूत्र कसे आले पाहिजेत हे धडा संपेपर्यंत जरा स्थिर बसा बरं तुम्ही. हां, हे सूत्र कसे आले पाहिजेत
एकमेकाला बसल्यानंतर गप्पा मारताना ह्याच्या गप्पा मारायचे एवढे 6 दिवस धडा संपेपर्यंत. कोणते? मेन फॉर्म्युले एकानं सांगितलं की अपोजिट पेअरचे दुसऱ्याला सांगायला लावायचं. सारख्या पेअरचे आपण सांगितलं तर स्क्वेअरचे त्याला सांगायला लावायचं. असं जर केलं तर धड्यामध्ये काही अडचण नाही. कसं? मेन फॉर्म्युले साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट साइड बाय हायपोटेनस. टॅन थिटा बरोबर लगेच मनातल्या मनात उचलायचं त्यावरल्या दोघांना. अपोजिट साइड बाय ॲडजेसंट साइड, कॉट थिटा ॲडजेसंट साइड बाय अपोजिट साइड, सेक थिटा हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड, कोसेक थिटा हायपोटेनस बाय अपोजिट साइड. साइन थिटा बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, कॉस थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण, टॅन थिटा बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू, कॉट थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू, सेक थिटा बरोबर कर्ण भागिले कोनालगतची बाजू, कोसेक थिटा बरोबर कर्ण भागिले कोनासमोरील बाजू. मनातल्या मनात पहिली उलटी जोडी लक्षात आली की 3 फॉर्म्युले तयार लगेच. साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर 1, साइन थिटा बरोबर 1 बाय कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1 बाय बाजूच्याला डिनॉमिनेटरला छेदस्थानी पाठवायचं. दुसरी जोडी कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. तिसरी जोडी टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. आणि टॅन थिटा बरोबर 8वा कोणाला घेटल तो? साइन आणि कॉसला. त्यांनाच घ्या डायरेक्ट. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा बाय साइन थिटा. येते लक्षात? झाली. मग स्क्वेअरचे फॉर्म्युले कोणते? पहिल्या दोघाचा स्क्वेअरची सम 1 आहे म्हणजे कोण? साइन स्क्वेअर. सगळ्यात जास्त वापरायचा फॉर्म्युला हा वरला. गणित सोडवताना सगळ्यात जास्त जर वापर कोणाचा झाला असेल तर ह्याचा. कोणता फॉर्म्युला सांगा? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मनातल्या मनात त्याच्यात अजून 2 फॉर्म्युले तयार होऊ शकतात. कोणते? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 वजा कॉस वर्ग थिटा, आणि कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन. कोकोचं सूत्र 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. राहिलं कोण दोघं? टॅन आणि सेक. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. कळालं का सगळ्याला? आता राहिला टेबल. ज्या टेबलमध्ये साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकच्या कोणत्या कोणत्या 0, 30, 45, 60 आणि 90च्या व्हॅल्यू आहेत ते सुद्धा अर्ध्या मिनिटात न बघता तयार करायला शिकतो. अर्ध्या मिनिटात कुठलंच काही पाठांतर न करता एवढं लिहून घ्या, ते शिकवतो. आणि हे सगळे सूत्र झाल्यावर रुलिंग पेजवर न बघता हे किती सूत्र? 26. बरोबर. निगा डबल येणार. हा